नमस्कार मंडळी, तुम्ही गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे आणि नवे नियम लागू होत आहेत, ज्यामुळे तुमच्या डिजिटल व्यवहारांच्या पद्धतीवर थेट परिणाम होईल. चला तर मग NPCI ने घेतलेल्या या मोठ्या निर्णयांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी, आता तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा बँक बॅलन्स तपासू शकता. तसेच अनावश्यक भार कमी करण्यासाठी तुम्ही एका दिवसात तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँकांचे तपशील फक्त 25 वेळा पाहू शकाल. ऑटो पेमेंटसाठी सुद्धा नियम बदलले आहेत. नेटफ्लिक्स किंवा SIP सारखी ऑटो पेमेंट आता फक्त नॉन पीक अवर्स मध्ये होतील. यामुळे सिस्टीमवरचा दबाव कमी होईल. फसवणूक टाळण्यासाठी आता पैसे पाठवण्याआधी तुम्हाला प्राप्तकर्त्यांचे नाव आणि व्यवहार ID दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याची शक्यता कमी होईल. याशिवाय व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठीची मर्यादा सुद्धा कमी करण्यात आली आहे. आता तुम्ही 90 सेकंदाच्या अंतराने फक्त 3 वेळा पेमेंट स्टेटस चेक करू शकता. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.